आपण इथं शपथ अशी घ्यायला लागेल की या महाराष्ट्रातले 288 सर्व पक्षातले आमदार हे जे आमदार आहेत ना निवडून आले नाही पाहिजे अशी आपण शपथ घ्यायला पाहिजे। सर्व पक्षीय आमदारांना त्यांची जागा दाखवणे गरजेचं आहे। आणि असं मी सांगतो आपला संघर्षता हा भवा आहे, हा प्रामाणिक आहे। लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे, एक मराठा आरक्षण ओबीसी मधून आरक्षण सगळे सोयऱ्याचा आता देश, सगळे सोयऱ्याचा आता देश, एक मराठा मधून आरक्षण। जय जिजाऊ, जय जिजाऊ, लड़ेंगे जीतेंगे शिंदेच्या करायचं काय, अजित पवारचं करायचं काय, देवेंद्र फडणवीसचं करायचं काय, सर्व पक्षीय आमदाराचं करायचं काय, या महाराष्ट्रातल्या शेतकरी कष्टकरी कामगार असणाऱ्या समाजाला न्याय देणाऱ्या सरकारचं काय करायचं। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मागील 14 दिवसापासून अंतरवाली सराटी ते आमरण उपोषणास बसले आहेत। रीतसर मागणी आहे, संविधानामध्ये असणारं आरक्षण हे शासन नाकारत आहे। आमच्या नोंदी सापडलेत, या सरकारने शोधलेत, सरकारी दप्तरी सापडलेत। आणि मागील कित्येक वर्ष झालं मराठा समाज उच्च शिक्षणापासून सेवेमधून मोठ्या प्रमाणात या समाजाची मुलं बाहेर पडत असून या समाजावर आरक्षण नसल्यामुळे अन्याय होत आहे। आज 14 दिवस झालं आमरण उपोषण चालू आहे, सरकार जराबी दखल घ्यायला तयार नाही। त्यामुळं मनोज जरांगे पाटलांच्या आदेशाने सोलापूर शहर व जिल्ह्यामधले एकूण 1 रस्ते, जिल्हा मार्ग असो, राज्य मार्ग असो, राष्ट्रीय महामार्ग असो, आज हा नागपूर रत्नागिरी हायवे तो आम्ही आज चक्काजाम केला असून आज या जिल्ह्यातले सगळे राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आम्ही थांबवले आहेत। सरकारला विनंती आहे, आम्ही सलग आंदोलन करणार होतो, पण विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा विचार आमचे नेते माननीय जरांगे पाटलांनी सांगितले की 1च दिवस आंदोलन करा। आणि आज आंदोलन करून आम्ही उद्या अंतरवाली सराटीतून जो आदेश निघेल त्या आदेशाने आम्ही आंदोलन करणार आहोत। पण सरकारने सगळे सोयऱ्याचा अधिदेश सूचना काढली, पण त्याचा शासन GR काढलेला नाही। लवकरात लवकर मराठ्यांचा शासन GR काढा, अधिसूचना काढा आणि मराठ्यांना न्याय द्या, अन्यथा परत तुम्ही त्या गादीवर बसणार नाही, परत तुम्हाला सत्तेची खुर्ची मिळू देणार नाही, ह्याची दक्षता तमाम मराठा समाज घेईल। शासनाचा GR म्हणजे तुमच्याकडे ज्या हरकती दिलेत, जी अधिसूचना काढली, ज्याच्यावर ज्या हरकती राज्यभरातून गेलेत 6 लाख हरकती गेलेत, त्यातल्या 3 लाख हरकती सॉर्टिंग झालेत, 3 लाख हरकती सॉर्टिंग व्हायच्यात। पण येणाऱ्या 5 तारखेला लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्याच्या आत हा शासन GR निघाला पाहिजे। म्हणजे 10% आरक्षणाचं 10% आरक्षण हे टिकत नाही, त्याच्यावर आमचा विश्वास नाही। आम्हाला 50%च्या आतून ओबीसीतून आरक्षण पाहिजे, ते टिकाऊ आरक्षण आहे आमचं, आणि ते आरक्षण आम्हाला पाहिजे। मागणी जी आहे ना की सगळे सोयऱ्यांना पण कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांना पण मिळणार आहे, मिळावं म्हणून अशी मागणी। बरोबर, नाही कुठं म्हणलं सरकारने, देत पण नाही ना। तुम्ही अधिसूचना काढली, तुम्ही 16 तारखेला GR काढू म्हणले होते, काढला। आज तारीख 24 आहे साहेब, 10 दिवस होऊन गेले। उद्या आचारसंहिता लागल्यावर आम्ही कोणाकडे जायचं? त्यामुळं आचारसंहितेच्या अगोदर लवकरात लवकर शासनानं अधिसूचना काढावी व मराठ्यांना 50%च्या आतून ओबीसीतून आरक्षणाचा राजमार्ग मोकळा करावा, अन्यथा हे राज्यकर्ते परत या राज्यात तुम्हाला दिसणार नाहीत। हायकोर्टाच्या नोटीसचा काय परिणाम होईल आंदोलनावर? हायकोर्टाची नोटीस अशी होती की विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत, आंदोलकांनी विद्यार्थ्यांना समाजाला सहकार्य करावं। मनोज जरांगे पाटील म्हणले ठीक आहे, 1 दिवस आज आंदोलन पुकारले, आज 12वीचे पेपर नाहीत, उद्यापासून तुम्हाला रस्त्यावर आम्ही दिसणार नाही, जनतेला आमचा त्रास होणार नाही, आम्ही आंदोलन करणार, ते वेगळ्या स्वरूपाचं असेल, त्याची रूपरेषा उद्याच्या अंतरवालीच्या सभेमध्ये ठरेल।